पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 100च्या जवळ असणाऱ्या संख्यांचा गुणाकाराची ट्रिक घेऊन येत आहोत। 100च्या जवळ म्हणजे 100पेक्षा थोड्याशा वरती असलेल्या संख्या त्यांची ट्रिक आहे। जसं आता बघा 105 गुणिला 107 आहे, तर यामध्ये काय करायचं आहे, 105 मधून 100 गेले किती उरले +5। त्याच्यानंतर 107 मधून 100 गेले किती उरले +7। आता काय करायचं, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा। 7 5 किती झाले 35। त्यानंतर काय करायचं आहे, एकतर 105 मध्ये 7 मिळवा किंवा 107 मध्ये 5 मिळवा, तरी येणारी संख्या ही सारखीच असेल। तर 105 आणि 7 किती झाले 112। तर गुणाकार झाला 11 235। हा झाला या दोन संख्यांच्या 105 गुणिला 107चा गुणाकार। आता आपण 112 गुणिला 104 करून बघू। तर काय करतो आपण, 112 मधून आधी सर्वात आधी 100 मायनस करतो। तर 112 तून 100 गेले किती उरले, इथं +12 उरले। त्याच्यानंतर 104 मधून 100 गेले +4 उरले। त्यानंतर आपण या दोन संख्येचा करतो गुणाकार, 12 48। त्याच्यानंतर 12 मध्ये 4 प्लस करा, 12 4 16, तर किती झाले 116। तर आता नेक्स्ट क्वेश्चन 120 गुणिला 101 याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 100च्या जवळ असलेल्या दोन अंकी संख्यांचा गुणाकाराची ट्रिक बघणार। तर या बघूया आपण। बघा इथं काय आहे, 100च्या जवळ आहे ना, तर 95 मधून 100 गेले किती उरले -5, बरोबर। त्याच्यानंतर 93 मधून 100 गेले किती उरले -7। आता काय करायचं, सर्वात आधी या दोन संख्यांचा करायचा गुणाकार। 7 5 35, इथं लिहायचे 35। त्यानंतर काय करायचं, जो आपल्या 95 मधून तिरपा म्हणजे -7 करायचं। 95 मधून -7 झाले किती उरले 88 उरले, समजलं। 95 मधून 7 गेले 88 उरले। तसंच तुम्ही 93 मधून 5 सुद्धा मायनस करू शकता। 93 मधून 5 गेले किती उरले 88 उरले। अशा प्रकारे आपला दोन अंकांचा गुणाकार झालाय। आता बघा दुसरा पुन्हा एकदा करून पाहू। 85 मधून 100 गेले किती उरले -15। 98 मधून 100 गेले किती उरले -2। आपण काय करतो, या दोन संख्यांचा गुणाकार, 15 दुणे 30। 85 मधून 2 मायनस करा किंवा 98 मधून 15 मायनस करा, येणारी संख्या ही सारखीच असणार। 85 मधून 2 गेले किती उरले 83। तर बघा दोन संख्यांचा गुणाकार अशा पद्धतीने आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत।